श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. बघा आज मी कशाची भाजी बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इकडे आईची देवपूजा झालेली तुम्हाला दाखवते चला. तर बघा आईची आत्ता देवपूजा झालेली आहे. आईने छान असं बघा रांगोळी काढलेली आहे. तर परत त्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर तुम्हाला दाखवते मी आज. तर इकडे बघा मी ना रात्री ओल्या तुरी ना भिजायला टाकल्या होत्या बघा, शेतातल्या आमच्या शेतातल्या त्या आईने आणल्या होत्या. तर आम्ही आज त्याचीच भाजी बनवणार आहे. इकडे मी त्याचं साईडला ना तिखट काढलेले बघा, शेंगदाणे, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची. तर बघा पहिले मी इकडं तिखट दळून घेते. चला तर तुम्हाला दाखवते शिव काय करते. तर शिव म्हणजे झोपलेली आता, कारण ती सकाळीच 2 वाजता उठली होती. 2 ते 6 ती खेळत होती. तर शिव झोपले तोपर्यंत म्हणलं पटकन स्वयंपाक करून घेऊ. तर बघा आता मी तिखट आहे ना तर मिक्सरच्या भांड्यात दळून घेते आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकते. तर इकडे बघा माझं तिखट दळून झालेलं आहे. चला तर आपण आता भाजी टाकू. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं पहिले. तर बघा तेल तापलेलं आहे. तर पहिले थोडीशी मोहरी टाकू आपण आणि थोडे जिरे टाकू. आणि याच्यामध्ये ना आता आपण भिजू घातलेल्या तुरी टाकून घेऊ सगळ्या. पण थोडंसं परतून घेऊ आपण. आणि ही भाजी लवकर करायची असली ना तर कुकरला एक शिट्टी काढून घ्यायची आणि थोडा टाईम वगैरे असेल तर मग भाजीमध्ये पण शिजून जातात त्याला काही एवढा टाईम लागत नाही, कारण की आपण रात्रभर भिजलेल्या असतात त्यामुळे त्या लवकर शिजून जाते. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते आणि सगळ्याला ना मीठ लागलं की मग छान लागते, त्या पूर्ण दाण्यांना मीठ लागून जातं. चला तर साईडला इकडे चहा वगैरे ठेवते मी आता. सगळ्यांचा चहाचा टाईम पण झालेला आहे, तर या तुम्ही पण चहा घ्यायला. तर इकडे आपल्या छान अशा तुरीच्या घुगऱ्या परतलेल्या आहे बघा तेलामध्ये. चला तर आता आपण दळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तिखट टाकून घेऊ आणि याला ना छान असं मिक्स करून घ्यायचं. पहिले याला 1 ते 2 मिनटं छान असं परतू द्यायचं तिखट. छान आता वाजलेली आहे 8:30 आणि शिवांशी बघायचं तुम्हाला कुठे गेले तर चला तुम्हाला दाखवते. म्हणजे दिवस निघला नाही तर शिवांशीचं बघा काय काम चालू झालं. तर बघा आईसोबत कुठे गेली. आम्ही गावाकडे गेलो होतो ना तर तेव्हा तिला एवढी सवय झाली होती बाहेर फिरायची. तिथून आल्यापासून तर पिल्लू 1 मिनटं पण घरात थांबा नाहीच म्हणते. आता ती नाहीच लगे. आईला बघा सकाळीच घेऊन गेली बाहेर
आणि आज काही एवढं थंडीचं वातावरण नाही आहे, त्यामुळे आई पण तिला आहे ना बाहेर घेऊन गेल्या होत्या. तर बघा तिच्या किती मस्त झाल्या होत्या बाहेर. तर बघितलं की तुम्ही किती सकाळीच बाहेर फिरायला गेली. तर रात्री पण ती 12-12:30 वाजेपर्यंत बाहेर होती आईसोबत. आई कीर्तनाहून आल्या होत्या 11:30ला. तर तरी अर्धा तास ते बाहेर दोघीजणी बाहेर फिरल्या. तिला एवढं बाहेर जावं वाटतं ना आता खूप. घरात तर नाहीच म्हणते आता थांबायला. माझे मम्मी पप्पा ते पण तिला घेऊन फिरत होते तिकडं, त्याच्यामुळे तिला आहे जास्त सवय झाली. पहिले आम्ही तिला घराच्या बाहेर काढत नव्हतो, जेवढं पुरतं तेवढंच. आता तर ती डायरेक्टच रडायला लागते, लगेच तिच्या डोळ्याला 2-2 धारा. तर आपण मीडियम गॅसवर नाही 1 ते 2 मिनटं चांगल्या अशा परतू दिल्या होत्या मसाल्यामध्ये घुगऱ्या. चला तर आता त्याच्यामध्ये ना पाणी सगळं ॲड करून घेते, जेवढं भाजी लागते तेवढं. तुम्ही करून बघा, ही भाजी एकच नंबर लागते. तर ही भाजी तिखटातली नाही काळ्या मसाल्यामध्ये पण करतो आपण. नेक्स्ट टाईम तुम्हाला ती पण रेसिपी दाखवेल. याला शिजायला ना थोडं पाणी लागतं. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप छान अशी भाजी लागते बरं ही. आणि काळ्या मसाल्याची पण छान लागते, ती पण तुम्हाला एक दिवस नक्की दाखवेल मी. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जातात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.